अगदी कमी साहित्यात आणि चविष्ट लागणारा आपण पावटे भात आज बनवणार आहोत. त्यासाठी मी कढईत थोडंसं तेल घेतलं आणि त्यात जिरं आणि तमालपत्री घेतलेली आहे. एक आकाराने मोठा बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे आणि ते आपण परतून घ्यायचं आहे. एक बारीक चिरलेलं टोमॅटो घेतला आहे मी इथे आणि हे मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे खडे मसाले. तर त्यात मी इथे दालचिनी घेतलेली आहे आणि थोडंसं लवंग घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे. आणि आता आपण याच्यात आपला मेन इन्ग्रेडियंट टाकणार आहे पावटा. मी इथे एक वाटी पावटा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं सांबर मसाला टाकला आहे. सांबर मसाला ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाका किंवा नका टाकू, पण त्याने चव खूप छान येते. त्यानंतर मी थोडीशी हळद टाकली याच्यामध्ये आणि हे चांगलं परतून घेतलं आहे. आपल्याला हे 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे, कारण की मग त्याचा थोडासा उग्र वास असतो तो निघून जातो त्यामुळे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 वाटी धुतलेला तांदूळ घेऊन थोडंसं परतून घेतलेलं आहे. आणि इथे मी अंदाजे तांदळाच्या 2.5 पट पाणी घेते आहे. जर तुम्हाला कधी रात्रीच्या स्वयंपाकाचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हा भात नक्कीच करू शकता. मी इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घ्या, कारण की काही जणांना कमी मीठ लागतं आणि काहींना थोडंसं जास्ती लागतं, जसं की मला थोडं जास्तच लागतं. आणि मी थोडीशी याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली आणि हे आपल्याला झाकण ठेवून 15-20 मिनटासाठी शिजून द्यायचं आहे भात आपल्याला. मी थोडा वेळ अर्धं झाकण ओपन ठेवलं आहे आणि त्यानंतर आपण पूर्ण झाकण ठेवून 5 मिनटं वाफवून घेतलेला आहे भात. आणि आता मी ओपन करते आहे. तर बघा, हा आपला भात रेडी झालेला आहे खाण्यासाठी. मला तर मस्त सुगंध येतो आहे भाताचा आणि आता मी ही टेस्ट करून बघेन. तुम्ही पण हा भात नक्कीच बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.